हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो, कशा आहात सर्वजण. इथे माझा काम चालू आहे मोबाईलवर. वर्क फ्रॉम होम कोणाला करायचं असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. 2 तास तुम्ही घरी बसून जे रील्स बघता तेव्हा तुम्ही थोडा वेळ काम करू शकता. आणि इथं माझी सगळी आता घरची कामं झालेली आहेत आणि आता मी दुपारचं जेवणाची तयारी चालू आहे माझी इथे. आणि आम्ही उद्या गावाला जाणार आहोत, त्याची पण तयारी चालू आहे. मला बॅग वगैरे सगळ्या भरायच्या आहेत, अजून काही झालंच नाही आहे. मी इतक्या दिवस चालू आहे माझं सगळं साफसफाई सगळ्या गोष्टींचं. आणि आत्ता ते आज कंप्लीट करून टाकायच्या सगळ्या गोष्टी मला. इथे मी थोडी लसूण सोलते, कारण की आम्ही उद्या असं एवढी हीट वाढले ना, त्यामुळे ना असं जे चांगलं राहील ना असंच जेवण घेऊन जाणार आहोत गाडीतून. त्यामुळे मी लाल मिरच्यांची चटणी घेऊन जाणार आहे, थोडासा ठेचा आणि भाकरी घेऊन जाणार आहे. आणि मुलींसाठी असं जे राहील ना व्यवस्थित तसेच घेऊन जाणार आहे. त्यामुळे माझी इथे सगळी तयारी चालू आहे. इथे मी आता बनवायची. इथे मी आता चटणी बनवत आहे मिरच्यांची. माझ्याकडे हिरव्या मिरच्या बऱ्याच होत्या, त्यांना मी थोडी सुकवल्या आहेत, लाल केल्या आहेत चांगल्या. आणि ह्या खूप तिखट आहेत, अशा हिरव्या मिरच्या असतात ना त्या बऱ्याच झालेल्या आहेत. त्यामुळे मी त्यांना ना सुकवल्यात उन्हात. आणि मी थोडीशी कोथिंबीर घेतले आणि लसूण आणि मिरच्या आणि हे खोबरं घेतलेलं आहे. आणि चटणी करणार आहे त्याची छानशी अशी तिखट. इतकी पण तिखट नाही करणार, मी थोडीशीच तिखट करणार आहे, कारण की भाकरीसोबत छान लागेल खायला गाडीमध्ये. आणि प्रवासामध्ये अशा चटण्या वगैरे नेल्या की छान लागतात खायला. त्या माझी इथं तयारी चालू आहे इथे. इथे आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं होतं आणि जे खायचं आणलेलं ना ते माझं पॅकिंग चाललेली होती. इथे एका बॅगेमध्ये खाऊचं सगळ्या गोष्टी ठेवत होते मी त्या, कारण की खराब व्हायला नको म्हणून मी एकाच वेगळ्याच बॅगेत ठेवलं होतं सगळं खायचं. आणि त्याच्यावर थोडेसे कपडे ठेवले होते, कारण की ते काय वजन पडल्यावर ते खराब होऊ नये म्हणून असं एका साईडला ठेवलं होतं. आणि ह्या बॅगा आत्ताच भरून ठेवायच्या आहेत, कारण की संध्याकाळी मला ना ह्या बॅगा गाडीमध्ये ठेवायच्या आहेत आणि बेड बनवायचा आहे गाडीचा. त्यामुळे माझी आत्ताच सगळी तयारी चालू आहे. मिस्टर आल्यानंतर भरणार आहेत कपडे सगळे त्यांची बॅग. इथं आमच्या तिघींची बॅग चाललेली होती भरायची. आणि जे कपडे घ्यायचे होते ते एका साईडला काढून ठेवते आणि नाही घ्यायचे ते एका साईडला काढून ठेवते. सगळीच तयारी एकदाच करून ठेवावी लागते, नाहीतर मग पसारा खूप होतं. त्यामुळे मी सगळं एकदाच आवरून जाते, कारण की आल्यावर मग सगळं खराब नको दिसायला, हेच करायचं ते करायचं. त्यामुळे मी जेव्हा बॅग भरते ना तेव्हाच सगळे एका साईडला करून भरून ठेवते. त्यामुळे माझी इथे पॅकिंग चाललेली होती. खाऊची बॅग एका साईडला ठेवलेली आणि ही एक मोठी बॅग आता आमच्या तिघींची भरायची चाललेली. आणि जे साड्या मला नको होत्या ना त्या पण मी इथून घेऊन जात होती, कारण की मग तिकडनंच ज्या साड्या पाहिजे होत्या ना हलक्या त्या घेऊन येणार होती इथे घरी नेसायला. आणि जे ऑनलाईन घेतात ना तर मग इथं बायका माझ्याकडे येतात ना ॲब्रोज वगैरे करायला, की मी त्यांना दाखवलं की मग त्या पण घेतात माझ्याकडून ज्या ऑनलाईन घेतल्या साड्या जर आवडल्या असतील तर. त्यामुळे मी त्या साड्या घेऊन येणार होते तिकडून आणि मी इकडच्या साड्या आता घेऊन जाणार होते तिकडे. असं चाललेलं माझं पॅकिंग, कारण की सामान भरताना किती बॅगा भरायच्या, किती काय सामान घ्यायचं काय कळतच नाही. मी माझ्या मुलींचेच जास्त कपडे घेते, कारण की त्यांना पॅन्टी वगैरे. माझे कपडे कमीच घेते, कारण की मी ठाण्याला ठेवलेलेच असतात गाऊन वगैरे ड्रेस वगैरे असे. त्यामुळे मी माझे कपडे जास्त नेत नाही. कसं कुठे बाहेर जायचं असेल ना तेवढेच कपडे घेऊन जाते. फक्त त्या 2 मुलींचेच माझे जास्त कपडे घ्यावे लागतात. आता इथं माझी सगळी पॅकिंग झाली. हिला मी आधी बघत होती हिला कुठले कुठले कपडे व्यवस्थित येत आहेत घालून चेक करून बघत होती सगळे. ती पण अगदी रेडीच होती सगळे घालायला. तिला वाटलं आजच जायचं होतं. ती नंतर मग ना बूट वगैरे घालून मोकळी होती, बॅगा भरत होते म्हणून. इथे आता माझी सगळी पॅकिंग व्यवस्थित झालेली. जे कपडे होते ना ते मी व्यवस्थित एका साईडला भरून ठेवत होते. दोघींचे एका साईडला टाकलेले आणि माझे एका साईडला टाकलेले. मिस्टरांची बॅग वेगळी आहे आणि आजच हे सगळं आवरून ठेवायचं आहे, कारण की संध्याकाळी आम्हाला
खाली सगळं पॅक करायचं आहे गाडीमध्ये, कारण की सकाळी लवकरच निघायचं होतं. त्यामुळे आजच सगळी रेडी करून ठेवायचं होतं हे. इथे बॅग वगैरे झालेली भरून, सगळे कागदपत्र घेत होते. म्हणजे आधार कार्ड वगैरे असतात ना, ते आमच्या तिघींचे पण घेत होतं, त्यांचं पण असतं. सगळे एका बॅगेतच भरून ठेवत होते सगळे. माझी ही पर्स तुटलेली होती, त्यामुळे मला आता तिला पण खराब झालेली होती, बरेच दिवस झालेले तिला. आणि आता इथे मी सगळं पॅकिंग करून ठेवलं. जे जे काय वस्तू लागणार होते ना, मुलींच्या क्लिपा वगैरे सगळं असतात ना त्यांना गळ्यात वगैरे घालायला, ड्रेसवर मॅचिंग, त्या सगळ्या गोष्टी इथे काढून घेतल्या मी. आणि त्यात सगळं माझं भरायचं चाललेलं इथे. बाकी कपडे वगैरे सगळे माझे भरून झालेले. आणि मंगळसूत्र घेत होती मी इथे काढलेले. ते माझे 2-3 मंगळसूत्र आहेत ऑनलाईन घेतलेले, छानसे. डायमंडचा एक, मायक्रो गोल्डचा आहे, छानसे आहेत ते. त्यातले मी 2 घेतले ते घालायला साडीवर वगैरे, कुठे साडी घातली तर घालण्यासाठी. आणि आता इथे माझी पॅकिंग वगैरे सगळे झालेली. आणि तेवढ्यात माझ्या गळ्यातलं मंगळसूत्रसुद्धा तुटलेलं छोटंसं, ते नशीब भेटलं माझं. ते सगळं 2 मणी खाली पडलेले वाकले आणि माझं मंगळसूत्रच छोटं गळ्यातलं होतं ते तुटलं. आणि मग आता ते काढून मी ठेवून दिलं, का आता ठाण्याला जाणार होतं तेव्हाच बघेल. आता सोनं पण एवढं महाग झालं आहे की काय घ्यायचं पण खरं नाही आहे ते. आता गेल्यावर बघूया तिकडे कसं काय आहे ते. त्या मंगळसूत्राचं नेमकंच तुटलं जायच्या वेळेसच, आणि ते पण त्यामुळे मी आता ते काढून ठेवलं आहे. आता उद्या गेल्यावरच आता बघूया तिकडे नवीन घ्यायचं की नाही घ्यायचं. इथे माझी सगळी पॅकिंग झालेली होती पूर्ण कंप्लीट. इथे मी सगळ्या बॅगा रेडी केलेल्या होत्या, एका साईडला ठेवलेले. आणि इथे माझ्या मुलीचं आहे, शाळेची आहे स्कूल बॅग, त्यांचा अभ्यास येतं सुट्टी असल्या तरी. आणि इथे आता आमचं सगळं आवरून मी आता, माझी इथे एक मैत्रीण राहते पुण्याची, तिच्या घरी चाललेलो. तिच्या आयब्रोज आणि वॅक्स करायचं होतं, तर तिने फोन लावलेला, त्यामुळे आम्ही तिच्या घरी चाललेलो. इथून हळूहळू चालत असे. चल तू पुढे. गाडी चला, तुझी गाडी चालवती. दूध तू अशी का करते एवढं घेतली. बारिश आ गई. इथे आम्ही घरी आलो आणि खूप गरमी होत होती एवढी किंवा विचारूच नका. आणि संध्याकाळचे का रोज पाऊस पडतो इकडे, आता 2 दिवस झाले. नुसता काळोख करतो आणि इतका सुंदर वारा सुटतं ना, इतकं बरं वाटतं ना. इतकी हीट वाढले ना, त्यामुळं इथे पाऊस पडतो आहे. आणि आज पूर्ण काळोख करून ठेवलेला पावसाने, आणि बारीक बारीक पडत होता. आणि एकदम वारा सुटलेला आणि विजा आणि गडगडत पण जोरात होतं. आणि आता मी इथे घरी आलो. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा.
आणि पुढचा ब्लॉग बघण्यासाठी लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा आणि तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा. बाय.